तापाच्या तथ्यांविषयी आपण बोलत होतो. चला पुढची तथ्य जाणून घेऊया. तथ्य क्रमांक 11. बॅक्टेरिया किंवा व्हायरल संसर्गामुळे आलेले ताप मेंदूला हानी किंवा कायमस्वरूपी शारीरिक नुकसान करत नाहीत. जास्त तापाबद्दलची भीती प्रामुख्याने सर्वसामान्य समजुतीतून येते की जर तुम्ही मुलाचा ताप खूप जास्त होऊ दिला तर कायमस्वरूपी शारीरिक किंवा मेंदूचे नुकसान होऊ शकते. तथ्य क्रमांक 12. जास्त तापामुळे फिट्स म्हणजे कन्व्हल्जन होत नाहीत. त्या तेव्हा येतात जेव्हा तापमान अतिशय वेगाने वाढते. अनेक पालक तापाबद्दल घाबरतात कारण त्यांनी कन्व्हल्सिव्ह सीझर्स म्हणजे फिट्स पाहिलेल्या असतात आणि त्यांना वाटते की ताप खूप जास्त झाला तर त्यांच्या मुलालाही तसा अनुभव येऊ शकतो. अंदाजे फक्त कमी टक्केवारीतील मुलांनाच जास्त तापामुळे फीवर रिलेटेड कन्व्हल्जन्स येतात. औषधे आणि स्पॉन्जिंग हा निरुपयोगी व्यायाम आहे, कारण तुम्हाला जेव्हा कळते की मुलाला ताप आहे तोपर्यंत अशा कन्व्हल्जन होण्याची शक्यता आधीच घडून गेलेली असते. कारण कन्व्हल्जनचा संबंध मुलाच्या तापमानाच्या उंचीशी नसून ताप किती वेगाने वाढला ह्याच्याशी असतो. तुमच्या मुलाचा ताप लक्षात येईपर्यंत तो वेगवान वाढ आधीच झालेली असते आणि जर मुलाला कन्व्हल्जन येत नसेल तर धोक्याचा काळ निघून गेलेला असतो. फेब्राईल कन्व्हल्जन्स तापामुळे येणारे झटके प्रामुख्याने 5 वर्षाच्या खालील मुलांपुरते मर्यादित असतात आणि त्या वयापूर्वी आलेले झटके 5 वर्षांनंतर क्वचितच पुन्हा येतात. जेव्हा मुलाला कन्व्हल्जन येते तेव्हा अनेक डॉक्टर फिनोबार्बिटल किंवा अँटी कन्व्हल्जन दीर्घकालीन उपचार म्हणून देतात, जेणेकरून पुन्हा झटके येऊ नयेत. जर तुमचे डॉक्टर हा उपचार सुचवत असतील तर हा दीर्घकालीन अँटी कन्व्हल्जंट उपचारांच्या जोखीमेबद्दल त्यांना विचारा. हे औषध यकृताला हानी पोहोचवू शकते आणि प्राण्यांवरील अभ्यासात मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकते असे दिसून आले आहे. काही आयांनी तक्रार केली की फिनोबार्बिटलमुळे त्यांच्या मुलांमध्ये शांत होण्याऐवजी अतिउत्तेजना निर्माण झाली आणि काही मुले इतकी शांत झाली की नेहमी सक्रिय असलेली मुले जणू झोंबीज सारखी वाटू लागली. कारण कन्व्हल्जन्स खूप कमी प्रमाणात होतात आणि कायमस्वरूपी नुकसान करत नाहीत. त्यामुळे ही दीर्घकालीन उपचार पद्धती वापरण्यासाठी जास्त योग्य नाही. तुमच्या मुलाला तापामुळे कन्व्हल्जन्स म्हणजे फिट्स आली तर घाबरू नका. लक्षात ठेवा की कन्व्हल्जन्स जीवघेणे नसतात आणि शारीरिक नुकसान करत नाहीत. मुलाला बाजूला झोपवा जेणेकरून त्याच्या स्वतःच्या लाळेमुळे तो गुदमरू नये. त्याचे डोके कठीण किंवा धारदार वस्तूंवर आपटू देऊ नका. डॉक्टरांना त्वरित फोन करा आणि काय झाले ते सांगा. बहुतेक झटके काही मिनिटापेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. सुरुवातीलाच ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही होमिओपॅथिक उपचार वापरायला चालू करा, जेणेकरून बाळाची किंवा मुलाची प्रतिकारशक्ती ही खूप चांगली राहील आणि पुढे होणारे जास्त त्रास हे आधीच आटोक्यात येतील. फार इमर्जन्सीमध्ये जर कन्व्हल्जन आलं आहे तर तुम्ही रुग्णालयाला भेट देऊ शकता, पण त्या गोष्टीकडे आपण कसं जाणार नाही. जसं तापाची वेगवान म्हणजे तापाची गती जर आपल्याला कमी करायची आहे तर तिथे होमिओपॅथी फार उपयुक्त ठरू शकते, कारण ती तुमच्या प्रतिकारशक्तीला वाढवण्यास मदत करते आणि तुमचं शरीर स्वतः तापाला लढण्यास सक्षम व्हायला सुरू करतं. तर सुरुवातीलाच ह्या गोष्टींचा वापर सुरू करा. आय होप तुम्हाला मी बऱ्यापैकी काही तथ्यांचं सांगितलं आहे जे तुम्ही तुमच्या मुलासाठी वापरून त्याप्रमाणे ओळखू शकता सिव्हिरिटी आणि त्याप्रमाणे सुरुवातीलाच होमिओपॅथिक उपचार करू शकता. धन्यवाद.